नमस्कार, सी24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यभर मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांचे संप, ई-चलन आणि दस्तलेखनाची कामं ठप्प। मयत रावसाहेब बेंद्रे यांचा पोस्टमॉर्टम नंतरचा वैद्यकीय अहवाल राखून ठेवल्यानं घातपात की अपघात, तालुक्यात चर्चेला उधाण। भारनियमनाच्या विरोधामध्ये नारायणगाव येथे शिवनेरी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचे लाक्षणिक धरणं आंदोलन। आणि न्यायालयाच्या दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याच्या बंदीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध, फटाके फोडून आंदोलन। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राज्यभर मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात संप सुरू केलाय। दरम्यान कोपरगावमध्ये देखील या संपामुळे मुद्रांक विक्री, दस्तलेखन आणि ई-चलन बनवण्याची कामं ठप्प झाली आहेत। राज्यभर मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांनी संप सुरू केलाय। त्यामध्ये कोपरगाव येथील अधिकृत मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक देखील संपावर गेलेत। त्यांच्या संपाचा 3रा दिवस असल्यामुळे मुद्रांक विक्री, दस्तलेखन आणि ई-चलन बनवण्याची कामं ठप्प झाली आहेत। राज्यामध्ये प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून त्यांच्यावरती विक्रेत्यांना 10% कमिशन द्यावं। राज्यात सुरू असलेली ई-चलनं तसेच अधिकृत मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक यांच्या मार्फतच राबवण्यात यावी। ASP प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक यांनाच मिळावी आणि मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना हक्कानं परवाना मिळावा। या अशा मागण्यांसाठी शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता अर्ज आणि दस्तलेखक राज्यासह कोपरगाव संघटनेनं बंद केला। यावेळी दिलीप कानडे, कारभारी पवार, प्रकाश गायकवाड, चंद्रशेखर माळी, सूर्यकांत टेके, हनुमंत म्हेत्रे, संजय दुशिंग, दिलीप जोशी, बाळासाहेब लोंढे आदी उपस्थित होते। मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 28 फेब्रुवारीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली आहे, परंतु 7 महिने उलटूनही त्यावर निर्णय झाला नाहीये। त्यामुळे संघटनेनं सोमवारपासून संप सुरू केलाय। मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघटनेचे राज्यभरामधील 20 पदाधिकारी मंगळवारी मुंबईला गेलेत। महसूल मंत्र्यांनी त्यांना बुधवारी चर्चेसाठी बोलवलंय। पाटील यांच्या दालनामध्ये दुपारी 1 वाजता ही बैठक होणार आहे। त्यामध्ये मागण्यांच्या बाबत तोडगा निघू शकेल अशी अपेक्षा संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी यांनी व्यक्त केली आहे। शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटनेचा 2 वर्षापासून पाठपुरावा करतोय मागण्यांच्या बाबतीत। 28 फेब्रुवारी रोजी महसूल मंत्र्यांबरोबर मंत्रालयात बैठक झाली। त्याच्यानंतर ते बोलले 3 महिन्यात तुमच्या मागण्या ठोस निर्णय काहीतरी घेऊ। त्याच्यानंतर अजूनही झालेलं नाही। 26 सप्टेंबरला आम्ही पुन्हा मंत्रालयात त्यांना भेटलो असता त्यांनी सांगितलं की लवकरच मी कॅबिनेटची बैठक लावून शनी त्याच्यामध्ये तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल आणि ह्या ज्या मागण्या आहे ह्या 2 वर्षापासून पाठपुरावा करतो, परंतु याच्यावर कुठलाही ठोस निर्णय झालेला नसल्यामुळं शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता व दस्तलेखक संघटनेने हा बेमुदत धरणे आंदोलनाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर केला।
व त्याच्यानंतर काल त्यांनी कॅबिनेट बैठक घेऊन आज दुपारी 1 वाजता आमच्या पदाधिकाऱ्यांना वगैरे आमंत्रित केलेलं आहे आणि त्याबद्दल आमच्या मागण्यांबाबतीत विचार करणार आहे. आज संपाचा कितवा दिवस? आज बेमुदत धरणे आंदोलनाचा आमचा आज 3रा दिवस आहे आणि हा मुद्रांक विक्रेते व लेखक यांनी 100% काम बंद ठेवून शने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारला याची जाणीव करून दिली की तुटवडा किती झाला शासनाचा सरकारी तिजोरीवर. जोपर्यंत तुमचा एक कुठपर्यंत चालणार आहे उपोषण? आमच्या मागण्या ज्या आहे आमच्या 4च मागण्या आहेत. त्याच्या ESBTR आणि ई-चलन जे याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करावे आणि प्रचलित स्टॅम्प विक्री म्हणजे जे छापील स्टॅम्प विक्री सरकारकडे पडलेली तिचा पुरवठा करावा व त्याच्यावर 10% कमिशन द्यावे. त्याच्यानंतर जे मुद्रांक विक्रेते मयत आहेत त्यांच्या वारसांना परवाना मिळावा. या मागण्या आमच्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन चालूच ठेवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. पाथर्डी आगारानं पाथर्डी ते तुळजापूर अशी खास सेवा प्रवाशांच्या आग्रहास्तव सुरू केली आहे. या सेवेचा शुभारंभ नुकताच ST कर्मचारी बँकेचे माजी संचालक तथा कामगार संघटनेचे विभागीय सचिव अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रवाशांच्या सेवेसाठी पाथर्डी आगारानं पाथर्डी ते तुळजापूर अशी ST बसची सेवा नुकतीच सुरू केली आहे. या बस सेवेचा शुभारंभ ST कर्मचारी बँकेचे माजी संचालक तथा कामगार संघटनेचे विभागीय सचिव DG अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आलाय. याप्रसंगी चालक सतीश बाबर, वाहक बाबासाहेब गायकवाड, मिनीनाथ लांडे, सागर जाधव, अंबादास शिरसाट, शिवनाथ आंधळे, आजनाथ धनवडे, बाळासाहेब गिरी, मच्छिंद्र शेळके आदी पाथर्डी आगाराचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. प्रवाशांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर पाथर्डी आगारानं श्री क्षेत्र तुळजापूर इथे जाण्यासाठी थेट बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या नव्या बस सेवेबाबत ST कर्मचारी बँकेचे माजी संचालक तथा कामगार संघटनेचे विभागीय सचिव DG अकोलकर यांनी अधिक माहिती दिली आहे. आज पाथर्डी आगाराची तुळजापूर ही नव्याने गाडी सुरू करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे अनेक दिवसापासून प्रवाशांची मागणी असल्यामुळे आज या गाडीची सुरुवात केलेली आहे. ही गाडी सकाळी पाथर्डी येथून 7:30 वाजता बस स्थानकावरून सुटणार आहे आणि तिचा जो मार्ग आहे तो शिरूर, बीड, येरमाळा, उस्मानाबाद, तुळजापूर आणि त्या ठिकाणी 1 तास ती हॉल्ट घेतल्यानंतर पुन्हा ती परत येणार आहे. म्हणजे 1 डे रिटर्न एकाच दिवसामध्ये परत येणारी ही नवीन प्रवाशांच्या सोयीसाठी बस सुरू केलेली आहे. आणि दर्शन करून येण्यासाठी 1 तास गाडी त्या ठिकाणी तुळजापूर येथे थांबणार आहे. तरी प्रवाशांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी पाथर्डी आगाराच्या वतीने आवाहन करण्यात येते. ही ST बस सकाळी 7:30 वाजता पाथर्डी इथून निघणार आहे. पाथर्डी, शिरूर, कासार, बीड, येरमाळा, उस्मानाबाद मार्गे या बसचा प्रवास असणार आहे. तर तुळजापूर इथे ही बस 1 तास थांबून पाथर्डीकडे याच मार्गे परतीचा प्रवास करणार आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. हडपसरमधील सिरम कंपनीच्या बाजूला असलेल्या आदिवासी वसतिगृहामधील मुला-मुलींनी शनिवारपासून विविध समस्यांसाठी आकाशवाणी रोडवरती उपोषण सुरू केलंय. यावेळी विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. हडपसरमधील सिरम कंपनीच्या बाजूला असलेल्या आदिवासी वसतिगृहातील मुला-मुलींनी शनिवारपासून विविध समस्यांच्या अभावी उपोषण सुरू केलंय. तर या विद्यार्थ्यांनी सोलापूर रोडवरील आकाशवाणी रोड इथे उपोषण सुरू केलंय. विद्यार्थ्यांना जेवणाची सोय आहे, परंतु 4-4 दिवस एकच भाजी तसेच स्वच्छता केली जात नाही असा संताप या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान वसतिगृहामध्ये वॉर्डन नसल्याने विद्यार्थ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. तसेच कर्मचारी देखील वसतिगृहामध्ये फिरत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. आमच्या वसतिगृहात स्वतंत्र वार्डन नसल्या कारणाने आमचे खूप हाल होत आहेत आणि मुलींच्या समस्या रोज ऐकून घ्यायला किंवा प्रॉब्लेम शेअर करायला वार्डन नसतात जागेवर किंवा आम्ही सतत बोलवूनही वार्डन कधीच येत नाही वेळेवर. आमच्या मागण्या तशाच प्रलंबित पडलेल्या आहेत. POनी येऊन सुद्धा त्या ठिकाणी काही केले नाही आहे. 1.5 महिन्यापूर्वी PO आमच्या वसतिगृहात येऊन गेले आहेत तरी सुद्धा आमच्या मागण्या आणखी पूर्ण झालेल्या नाहीत. तर
सतत आम्हाला म्हणतात की तुमच्या मागण्या पूर्ण होतील, सतत आश्वासनं आम्हाला मिळत असतात, पण तसं कुठलंही त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे त्या वागलेल्या नाही आहेत. आणि मुलींवर दबाव आणून त्या मुलींना असे आंदोलनं वगैरे मोर्चे वगैरे करण्यास त्या सतत म्हणत असतात की तुम्ही जाऊ नका, आणि आम्ही जर पुढचं पाऊल टाकलं तर ते आमच्यावर दबाव आणत असतात. माझं नाव मदन पथवे. या ठिकाणी आम्ही शासकीय आदिवासी मुलांचं वसतिगृह हडपसर पुणे या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. काल संध्याकाळपासून हे विद्यार्थी उपोषणाला बसलेले, अजून कुठल्याही प्रकारच्या आदिवासी डिपार्टमेंटच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा आमच्या वसतिगृह प्रमुखांनी याकडे लक्ष दिलेलं नाही की विद्यार्थ्यांशी येऊन आपण चर्चा करावी, त्यांच्या समस्या काय आहेत त्या समजून घ्याव्या. आमच्या समस्येची सुरुवात ही जेवणापासून झालेली आहे. जेवण हा आमचा दुय्यम प्रश्न आहे, परंतु सरकार नेहमी वेळोवेळी याच गोष्टीकडे आम्हाला वेधून धरत आहे की विद्यार्थी हे फक्त जेवणासाठी भांडत आहेत. उद्या दिनांक 9 विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमिस्टरच्या एक्झाम सुरू होत आहे, परंतु अजूनपर्यंत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जेवणातच अडकवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी या ठिकाणी चेंज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डिपार्टमेंटनं केला जात आहे. विद्यार्थी या ठिकाणी आपली पहिल्या सेमिस्टरची या ठिकाणी कसोटी उद्यापासून त्यांची सुरुवात होत आहे. आपलं ज्या काय अभ्यास केलेला आहे हे त्या ठिकाणी उद्या ते प्रेझेंटेशन करत आहे, आणि त्यांच्याभोवती या अशा प्रकारच्या आपण बघताय की या अशा प्रकारच्या प्रश्नांना त्या ठिकाणी सामोरे जात आहे. आणि सरकार म्हणते की आम्ही विद्यार्थ्यांसाठी, आदिवासी समाजासाठी इतक्या साऱ्या सुविधा देतोय, तरीसुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो काय तो काय येत नाही. तर एक्झामच्या एक दिवस अगोदर जर अशा प्रकारच्या तुम्ही त्या ठिकाणी सुविधा देत असाल, अशा आंदोलन विद्यार्थ्यांना करायला हवत असाल, तर विद्यार्थी कुठल्या प्रकारच्या पास होणार आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी होती की विद्यार्थी 2 दिवसापासून उपाशी आहेत, कुठल्याही प्रशासनाने या ठिकाणी खबरदारी घेतलेली नाही. तर हे जे डिपार्टमेंट आहे हे किती कुचकामी आहे, विद्यार्थ्यांकडे किती संवेदनेने बघतोय, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. म्हणून या ठिकाणी आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांना जे काही प्रवेश प्रक्रिया असेल ही लवकरात लवकर राबवत जावी. विद्यार्थ्यांना जे काही DBT मार्फत जो काही फंड भेटतो तो फंड देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेऊन, आपलं जे काही शैक्षणिक साहित्य घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करावे. जेवण अजूनही मी या ठिकाणी नोटीस करू इच्छितो की जेवण हा आमचा दुय्यम प्रश्न आहे. जे आमच्या शैक्षणिक साहित्यासाठी किंवा शिक्षणासाठी ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत, या शैक्षणिक साहित्याच्या गरजाच अजून प्रोव्हाइड केल्या नाही आहे, तर विद्यार्थी कसा अभ्यास करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून पहिले शैक्षणिक साहित्य जे काय आहे ते या ठिकाणी प्रोव्हाइड करावं. आणि या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांना उपोषणाची वेळ आणलेली आहे अशा अधिकारी असतील किंवा गृहपाल असतील यांच्यावरती त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीनं मागणी करतो. या वसतिगृहामध्ये एकूण 115 मुले राहत आहेत. दुसऱ्या वसतिगृहामध्ये 90 मुली आहेत. मात्र त्या ठिकाणी पण स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. इथे वॉर्डन म्हणून नेमणुकीस असलेले राजकुमार राख, प्रकल्प अधिकारी सोनकवडे यांनीही उपोषण सुरू झाल्यापासून वसतिगृहाकडे पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर वेबसाईट देखील बंद करण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. आरो नसल्यामुळे पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. स्वच्छतेचे तर 3-13 वाजलेत. त्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय, अशी माहिती येथील मुलांनी दिली आहे. हे आमचं आंदोलन मोर्चा याच्यासाठी आहे. 2 दिवस झालं, 1 दिवस झाला आमची मुलं हे अन्नाविषयी उपाशी आहेत. आणि हे आंदोलन करत असताना कुठल्याही प्रशासनाने याकडे जबाबदारी न घेता कुठलंही प्रशासन आमच्यासोबत आलं नाही. आमचे वार्डन सर असो, PO सर असो, कुठलेही वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडं आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. जेवण हा आमचा दुय्यम प्रश्न आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या आरोग्याचा, आमच्या स्वच्छतेचा. या ठिकाणी शासकीय कर्मचारी वगैरे उपस्थित नसतात, त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. जसं की आता वेबसाईट वगैरेचे प्रॉब्लेम आहेत, आमचे DBTचा प्रॉब्लेम आहे, सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, वेळेवरती मुलांना DBT पडत नाही, त्यांना भत्ता पडत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे काही क्रिएट होतात त्यामागे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि कारण हे आहे, वरिष्ठ शासन निर्णयानुसार असं आहे, कुठलाही शासकीय कर्मचारी, कुठलाही अधिकारी एका ठिकाणी जर राहिला की त्या ठिकाणी तो कुचकामी होईल, अकार्यक्षम होईल. त्यामुळे त्यांच्या बदल्या हा नियम असतो तो काढलेला आहे. महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचारी बदली अधिनियम 2005 अंतर्गत वर्ग क च्या बदल्या ह्या 3 वर्षानंतर करायला पाहिजेत. परंतु वार्डन लोकांच्या अद्याप इथं बदल्या न झाल्यामुळे अनेक प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा आमचा आंदोलन सतत चालू असेल. तसेच विविध समस्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी सोलापूर रोडवरील आकाशवाणी रोड इथे उपोषण सुरू केलंय. तुकाराम गोडसे, C24 तास,
हडपसर पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी 24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 10 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे मयत झालेले रावसाहेब बेंद्रे यांचा पोस्टमॉर्टम नंतरचा मिळणारा वैद्यकीय अहवाल राखून ठेवल्यानं सदर घटना ही घातपात की अपघात याबाबत तालुक्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रावसाहेब काशीनाथ बेंद्रे हे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी 7 वयाच्या दरम्यान देवळाली येथून लाखामध्ये रस्त्यानं आपल्या घराकडे अटक वस्ती येथे जात असताना 3 चारीजवळ बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यानं त्यांच्यावरती हल्ला केल्यानं ते मयत झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. मात्र रावसाहेब बेंद्रे यांच्या अंगावर इतर कुठेही वरखडे किंवा निशाण दिसून आला नाहीये. त्यामुळे सदर घटना ही घातपात की अपघात असा संशय आल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लोणी येथील फॉरेन्सिक लॅबमधील तज्ज्ञांना बोलावून घेतलं आणि शवविच्छेदन करण्यात आलंय. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर आणि डॉक्टर वैरागर हे उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदनानंतर अहवाल राखून ठेवल्यानं रावसाहेब बेंद्रे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणानं झाला हे समजू शकलेलं नाहीये. रावसाहेब बेंद्रे यांच्या पश्चात 1 मुलगी, 3 मुले आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्यांच्या निधनानं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, वनक्षेत्र अधिकारी उमेश वाघ, शिवाजीराजे गाढे, सत्यजित कदम, हवालदार अनिल पवार, पोलीस नाईक सतीश त्रिभुवन, हर्षवर्धन बहिर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी. कोपरगावमध्ये एका माजी उपनगराध्यक्ष महोदयांनी आपलं घर धुण्यासाठी चक्क कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक बंबासह कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतलाय असा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. यावरून नगरपालिकेचा कारभार आता चव्हाट्यावर आलाय. कोपरगावमध्ये सध्या पाणी पुरवठा हा शहराला 4 दिवसाआड सुरू आहे. अग्निशामक बंब हा कोणत्याही धार्मिक अथवा खाजगी कामांकरता देणार नाही असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यापूर्वी जाहीर केलंय. कोपरगावमध्ये झालेल्या पावसानं शहरासह उपनगरामध्ये पाणीच पाणी साचलं होतं, तर अनेक घरामध्ये पावसाचं पाणी देखील घुसलं होतं. हे पाणी काढण्याकरता कोपरगाव नगरपालिकेच्या एका माजी उपनगराध्यक्षाने नगर परिषदेचा अग्निशामक बंब आणि कर्मचाऱ्यांना बोलावून आपल्या घराची साफसफाई करून घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगावकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. सामान्य जनता शासकीय कर भरता आपलं कंबरडं मोडून घेतेय. मात्र नगर परिषद घेणारी पाणीपट्टी ही प्रत्यक्षात होणाऱ्या पाणी पुरवठ्यापेक्षा कितीतरी पटीनं आकारली जाते.
यावेळी त्या प्रभागातील नगरसेवक संदीप पगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्याप्रमाणे माजी उपनगराध्यक्षांचं घर साफ केलं त्याप्रमाणे प्रभागामधील ज्या ज्या घरामध्ये पाणी घुसलंय ते पाणी काढून सफाई करून द्यावी अशी मागणी केली. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांना किंवा मुख्याधिकाऱ्यांना सांगावं लागेल असं सांगून तिथून काढता पाय घेतलाय. यावेळी नगरसेवक संदीप पगारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओके. काल रात्री संजयनगर भागामध्ये पहाटेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. त्या मुसळधार पावसामध्ये संजयनगरमध्ये जो नाला आहे त्या नाल्यामध्ये भरपूर पाणी आणि चिखल हा रोडवर आला होता. आल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी तिथे अग्निशामक घेऊन आले. अग्निशामक घेऊन आल्यानंतर काही नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अग्निशामक बोलवली, नगरपालिकेतून अग्निशामक बोलवली. काही दिवसापूर्वी नगराध्यक्षच बोलले होते का मंदिर असो मस्जिद असो धुण्यासाठी आम्ही अग्निशामक देणार नाही. आपल्याला ऐन टायमाला कुठं आग लागली, कुठं काही अतिप्रसंग आला तिथं आम्ही अग्निशामकमध्ये पाणी अवेलेबल पाहिजे. अशा नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांचं घर धुण्यासाठी तुम्ही अग्निशामक देता हे कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे करता बा असं. त्याच्यानंतर आज संजयनगरमध्ये पूर्णपणे चिखल आणि गाळाचं साम्राज्य झालेलं आहे. पूर्ण रोडवर चिखल आणि गाळ आलेला आहे. एक अग्निशामक यांच्या घरातच पूर्ण मारले जाते. नगरपालिकेचे कर्मचारी त्यांची इथं कामाला जातात. मग बाकीचे लोक काय मतदार नाही का? मग प्रत्येकाच्या घरासमोर हे झालंच पाहिजे. प्रत्येकाच्या घरासमोर अग्निशामक जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांनी तिथली साफसफाई केली पाहिजे असं माझं म्हणणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षला आता तक्रार केली, नेमकं नगराध्यक्षचं काय म्हणणं आलं आहे बाबतीत? नगराध्यक्षांनी सांगितलं, आता मी बोलतो चव्हाण साहेबांना. तुमच्यावरती कारवाई होईल का काही? होईल ना, अध्यक्ष करतील कारवाई. मुख्याधिकारी नाही झाली तर मग आम्ही पूर्ण संजयनगरमधले रहिवासी मुख्याधिकारी मॅडमला भेटले का? मुख्याधिकारी मॅडमला भेटले का तुम्ही याविषयी? भेटलो ना. त्यांचं काय म्हणणं? आधी मुख्याधिकारी मॅडम म्हणे मी बोलते म्हणजे चव्हाण साहेबांना. चव्हाण साहेब रात्री 2:30 वाजेपासून कामावर होते वाटतं, त्यामुळे ते घरी गेले. आता त्यांचा मोबाईल पण लागत नाही. नगरपालिकेच्या वतीने यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई जर करण्यात आली नाही तर तुमचा पुढचा पाऊल काय असणार? आमचा पुढचा पाऊल काही नाही. पूर्ण संजयनगरमधली पब्लिक इथं घेऊन येणार आम्ही नगरपालिकेमध्ये, सगळे नागरिक, सगळे मतदार. आणि इथं आम्ही अग्निशामक ही आम्ही वावळी वगैरे करू. आणि शिवा मॅडम आणि त्यांना विचारू तुम्ही काय कारवाई केली, काय नाही केली. आणि ती आमची जी गटार आहे मोठी, जो नाला आहे, त्याचं काम लवकरात लवकर व्हावं ही इच्छा काय. या प्रसंगी सदर प्रकारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा स्थानिक नागरिक मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या दालनामध्ये येऊन जाब विचारतील असा इशारा नगरसेवक पगारे यांनी दिलाय. तसेच यावेळी नगर परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नगरसेवक संदीप पगारे हे गेले होते. तिथे आरोग्य विभागाचे अधिकारी PM चव्हाण हे उपस्थित नव्हते. त्यावेळी पाणी पुरवठा समितीचे सभापती आरिफ कुरेशी यांचे बंधू आणि शिवसेना नगरसेविका सौ वर्षा शिंगाडे यांचे पती प्रफुल्ल शिंगाडे हे कार्यालयामध्ये आले. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची खुर्ची ओढून त्यावर तिथे विराजमान झाले. या प्रसंगी कार्यालयीन कर्मचाऱ्यानं त्यांना दुसरी खुर्ची घेण्याची विनंती केली, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. यावरून सध्या नगरपालिकेचा कारभार नगरसेवक आणि नगरसेविकांचे नातलग चालवतायत की काय असा प्रश्न सामान्य जनतेमधनं विचारला जातोय. नगराध्यक्षांनी यापूर्वी या दोनही बाबतीमध्ये काही तोंडी आदेश दिले होते. हे आदेश हवेतच राहिले असं दिसून येत आहे. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. हडपसरमध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. दरम्यान पालिकेची ड्रेनेज यंत्रणा कोलमडल्यानं साठलेल्या पाण्यामधनं वाहन चालकांना धोकादायक पद्धतीनं मार्ग काढावा लागतोय. हडपसर भागातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. फातिमानगर चौकामधील वानवडी मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरती नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. गांधी चौकामधील ड्रेनेज तुंबल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तिथे पण काही दुकानामध्ये पाणी शिरलं होतं. रविदर्शन चौकामध्ये पाणी साठल्यानं मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली. त्यामुळे वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणं झाडं पडली तर काही वाहनांचं नुकसान झालंय. महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्षम नसल्यानं आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. त्याचबरोबर हडपसर परिसरामधील सर्वच ठिकाणी पाऊस झालाय. त्यामुळे वाहतूक कोंडीमधनं
वाट काढण्यासाठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे. येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्नेहा जाधव हिची राज्यस्तरीय तलवारबाजीमध्ये निवड झाली आहे, तर विभागीय स्तरावरती जय मुठेकर आणि शुभम मोरे यांची निवड झाली आहे. दरम्यान त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्नेहा जाधव हिची तलवारबाजीमध्ये राज्यस्तरीय निवड झाली आहे, तर विभागीय स्तरावरती जय मुठेकर, शुभम मोरे यांची निवड झाली आहे. याप्रसंगी कुलगुरू अध्यक्ष हनुमंत भोंगळे, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य प्रवीण निंबाळकर, तेजस राऊत, प्रमोद शेलार आदींनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय. या विद्यार्थ्यांना अमोल आहेर, प्रवीण घोगरे आदींनी मार्गदर्शन केलंय. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. राहुरी योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नारायणगाव इथे वीज भारनियमन विरोधामध्ये शिवनेरी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मंगळवारी निषेध सभा आणि लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलंय. नारायणगाव इथे वीज भारनियमनाच्या विरोधामध्ये शिवनेरी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मंगळवारी सकाळी 11 वाजता निषेध सभा आणि लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलंय. जुन्नर तालुक्यामध्ये दिवसाचं भारनियमन कमी करावं, तसेच शेतकऱ्यांना थकीत बिलांचे नोटीस न बजावता वीज पुरवठा खंडित करण्यात येतो त्याकडे लक्ष द्यावं. तसेच येथील कर्मचारी वीज ग्राहकांना चांगली वागणूक देत नाहीत. या आणि इतर मागण्यांकरता जुन्नर वीज वितरण कार्यालयाच्या समोर लाक्षणिक 2 तासांचं धरणे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्यासह सर्व आणि भाजप सरकारच्या सत्तेमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलाय. भारनियमन असल्यानं रात्री विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. तसेच जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये पाणी भरता येत नाही. त्याचबरोबर इतर समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय असा संताप शेतकऱ्यांनी सी24 तासशी बोलताना व्यक्त केलाय. तसेच त्याचबरोबर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी शिवनेरी संघटनेचे संस्थापक राजेंद्र ढोमसे, दीपक भिसे, कैलास बोडखे, शुभांगी ढोले, भाजपचे जुबेर शेख, युवा कार्यकर्ते अभय वावळ तसेच अनेक शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनामध्ये निवेदन स्वीकारण्यासाठी सहाय्यक अभियंता करपे समोर आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. पहिल्यांदा मी आपलं महावितरणचा प्रतिनिधी म्हणून म्हणजे आता तुम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन जे आहे की ते भारनियमन बंद करण्यासाठी, तर पहिल्यांदा मी सांगू इच्छितो
की हे जे भारनियमन आहे ते आपल्या लोकल स्तरावर नाही आहे, हे राज्यस्तरीय आहे आणि त्याच्यात प्रशासकीय लेवलवरच त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. फक्त जे तुमच्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना मी वरच्या लेवलला आमच्या वरच्या अधिकाऱ्यांना पोहोचवतो आणि तुमचं जे काही निवेदन आहे, जे काही 3-4 मागण्या आहेत त्या माझ्या लेवलला जेवढे शक्य आहे माझ्या ह्याच्यात ते मी पूर्णपणे 100% मी खात्री करून तुम्हाला देतो की मी ते पूर्ण करेल. पण जे माझ्या लेवलचे नाही आहेत प्रश्न ते मी वरिष्ठ लेवलला पाठपुरावा करून वरिष्ठ लेवलला तुमच्या भावना. जर या 2 दिवसामध्ये ही लोड शेडिंग जर बंद केली नाही तर भविष्यामध्ये या जुन्नर तालुक्यातील गावागावातला शेतकरी याहीपेक्षा मोठं आंदोलन करील आणि याची जबाबदारी सर्व आपल्यावरती राहील. याच ठिकाणी गृह खात्याचे सुद्धा अधिकारी आहेत, त्या गृह खात्यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो, साहेब आपण सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात, परंतु या MECBच्या अधिकाऱ्यांनी आमच्या म्हणण्याचा रोष ओळखून ताबडतोब इलेक्ट्रिसिटी बोर्डाने लोड शेडिंग थांबवली पाहिजे आणि जे पुढे काय घडणारे अनर्थ आहेत ते टाळले पाहिजे. अशा प्रकारची या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मी सर्व जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं आग्रहाची विनंती. नारायणगावचा भगवान शिवाजी कोराळे शेतकरी. लाईटीचे जे संदर्भ आता याच्यात महावितरणने जी सुरुवात केलेली लाईट बंद, तर याच्यावरती मला थोडंसं एक कल्पना द्यायची का जे तुम्ही लाईट बंद करताय. आत्ता शाळेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत, सर्वात जे आजचे तरुण उद्याचे नागरिक आहेत. आज तुम्ही सांगा शाळेतल्या मुलांना अभ्यास करायचा कधी जर संध्याकाळची लाईट असेल तर. ठीक आहे, शहरामध्ये तुम्ही दिवसा रात्री येत आहे, मग शेतकऱ्यांच्या मुलांनी काय गुन्हा केला असा का तुम्ही रात्रीची लाईट त्यांना बंद करायची. आता रात्रीपासून तर 12 वाजता लाईट यायला लागली. 12 वाजता उठायचं का मुलांनी? दिवसा कधी अभ्यास करायचा का पेपर लिहिणार पूर्ण? आता रात्री एक ताजं उदाहरण सांगतो. कालचंच माझ्या घरी 6 फूट भिंती कंपाऊंड आहे घराच्या कडेनी, त्याच्यावरून बिबट्या येऊन लाईट नसल्यामुळे बिबट्या येऊन गेला. मी आता पोलीस स्टेशनला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं या ठिकाणी महावितरणला आंदोलन चालू आहे, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि तुम्ही ती समस्या मांडा. म्हणून मला माहीत झाल्यामुळे मी या ठिकाणी आलो की महावितरण जे लाईट रात्रीचं संकट हे बंद करतोय. तुम्ही कमीत कमी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सुद्धा देशाचे नागरिक आहोत, काय परदेशातून नाही आलो. तुम्ही आम्हालाही दिवसा लाईट द्या, शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरायला जायला तर आता पाऊस आहे म्हणून ठीक आहे, कोळसा हे निमित्त नका सांगू. तुम्ही त्याच्यावरती हे करा, शेतकऱ्यांना कमीत कमी तुम्ही दिवसा लाईट द्या, रात्रीची देऊ नका. आणि सध्या परीक्षेचा कालावधी, तुम्ही शेतकऱ्यांना 24 तास सिंगल फेज का होईना 24 तास लाईट द्या आणि तुम्हाला इतर वेळेस घालवायची असेल तर दिवस. अयुब शेख, C24 तास, जुन्नर. मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी माजी उपसरपंच निलेश केदारी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. मोरगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार चांगलाच रंगलाय. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी माजी उपसरपंच निलेश केदारी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेली 5 वर्ष बहुमत असूनही सत्तेमध्ये नसताना कोट्यवधी रुपयांची केलेली विकास कामं हा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. मोरगाव हे अष्टविनायकामधील एक प्रमुख तीर्थस्थान आहे, त्यामुळे या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही निवडणूक लढवली जाते. गेली 5 वर्ष गावाच्या विकास कामामध्ये प्रतिस्पर्धी गटाकडनं केवळ कुरघोड्या आणि सत्तेचं राजकारण केल्याचा आरोप तावरे गटाकडनं होतोय, असं कार्यकर्ते सांगतायत. गावामधील सर्व जाती जमाती यांना एकत्र घेऊन आम्ही काम करतोय, त्यामुळे जनतेनं गेली 10 वर्ष बहुमतानं सत्ता आमच्या ताब्यात दिल्याचं पोपटराव तावरे यांनी सांगितलंय. मोरगाव येथील सरपंच पदाची प्रथमच थेट निवडणूक होतीये, त्यामुळे रंगत वाढली आहे. मोरगावमधील सर्व वॉर्डमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास पदयात्रा सुरू आहे. मोरगाव ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार निलेश केदारी यांनी आपली भूमिका C24 तासशी बोलताना मांडली आहे. ग्रामपंचायत निवडणूक 2017 मी निलेश हरिभाऊ केदारी थेट सरपंच पदासाठी उभा आहे. पाठीमागच्या काळात सुद्धा मतदार बंधुभगिनींनी मला उपसरपंच होण्याची संधी दिली होती. त्याच अनुभवाच्या जोरावर मी मोरगावमध्ये विकास काम करण्यासाठी तयार आहे. आताच्या 5 वर्षात कुठल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. मोकळी आश्वासने त्या ठिकाणी दिलेली, रस्त्याची अवस्था भयानक झालेली, पिण्याच्या पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं नाही, बंदिस्त गटराचं नियोजन कुठल्या प्रकारे झालेलं नाही. बाकीचे येणाऱ्या भाविक वर्गांसाठी कुठल्या प्रकारची या ठिकाणी सोय नाही. अष्टविनायकी तीर्थक्षेत्र मानला जाणारा हा आपला गणपती आहे. भरपूर निधी तीर्थक्षेत्र निधीमधून येतो, पण ह्यांना कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी आणता आला नाही. मोकळी आश्वासने यांनी 5 वर्षात दिलेली आहे.
आहेत, तरी आमचा पहिला अजेंडा असेल की गावात पिण्याच्या पाण्याचं कायमस्वरूपी नियोजन करणं, रस्ते गावातले अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करणे, बंदिस्त गटर योजना करणे आणि येणाऱ्या भाविकांची सोय करणे असा आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहे, अशा प्रकारची खात्री मी मतदार बंधू भगिनींना देतो. मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या पुढाकारानं तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातोय. त्यामुळे गावाची सत्ता आपल्याच ताब्यात असावी यासाठी दोन्ही राजकीय गटांनी लक्ष केंद्रित केलंय. तर गावामधील तरुण आणि युवा पिढी सर्व समाजाचा पोपट तावरे यांना पाठिंबा आहे असं कार्यकर्ते सांगतायत. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. चांडोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार प्रीती थोरात यांनी मतदारांच्या भेटीची वॉर्डनिहाय एक फेरी पूर्ण केली आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय. चांडोली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळतेय. शिवसेनेच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रीती थोरात यांनी मतदारांच्या भेटीची वॉर्डनिहाय एक फेरी पूर्ण केली आहे. या प्रचाराच्या दरम्यान मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं यावेळी उमेदवारांनी सांगितलंय. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याची विनंती केली आहे. शिवसेना पक्षाकडून सरपंच पदासाठी प्रीती थोरात यांच्यासारखा शिक्षित आणि तरुण उमेदवार दिल्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलंय. मी योगेश राहटडे, वार्ड क्रमांक 1 मध्ये प्रचाराची दुसरी फेरी संपन्न होत आहे. तसेच मतदारांचा भरपूर असा भरघोस असा आम्हाला सहभाग सुद्धा मिळत आहे. यावेळेस प्रत्येक मतदार राजा म्हणतो यावेळेस फक्त शिवसेना हमखास. तसेच आम्ही या ग्रामपंचायतीवरती शिवसेनेचा भगवान नक्कीच फडकू अशी आम्हाला आशा आहे आणि भरघोस अशा मतांनी आम्ही प्रीतीताईंना सरपंच म्हणून लवकरच आम्ही ग्रामपंचायतच्या खुर्चीवर बसताना पाहायचं आहे आम्हाला. धन्यवाद. मी स्नेहा गणेश थोरात पाटील, वॉर्ड क्रमांक 1 चे उमेदवार आज माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. पहिले उमेदवार आहेत पोपट थोरात, तसेच सरपंच पदाच्या उमेदवार आहेत सौ प्रीतीताई प्रवीण थोरात पाटील, तसेच स्वाती वैराळ. आज या ठिकाणी प्रचार सभेसाठी प्रचारादरम्यान आपण सगळे येथे जमलेलो आहोत. तसेच ही दुसरी फेरी प्रचारासाठी चाललेली आहे. खरं तर हा प्रचार एक अद्भुत प्रचार म्हणून ओळखला जाईल, कारण ह्या वर्षी ह्या मतदारसंघामध्ये प्रीतीताई प्रवीण थोरात पाटील हा शिवसेनेचा भगवा झेंडा ग्रामपंचायतवर फडकवल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी थोरात पाटील कुटुंबाकडून विनंती करते की कृपया ह्यावेळी शिवसेनेतील प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर तमाना बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सर्वोच्च न्यायालयानं वाढत्या प्रदूषणावरती चिंता व्यक्त करत दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यास बंदी केली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अहमदनगरमध्ये दिल्ली गेट समोर फटाके वाजवून आंदोलन करण्यात आलंय.
यावेळी न्यायालयानं निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं वाढत्या प्रदूषणावरती चिंता व्यक्त करत दिवाळीमध्ये फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. फटाके बंदी निर्णयाला विरोध करत अहमदनगरमध्ये दिल्ली गेट इथे मनसेच्या वतीनं फटाके वाजवून आंदोलन करण्यात आलंय. दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सरकारनं तसेच न्यायालयानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. असे न झाल्यास मनसे सरकारला आणि फटाके वाजवण्यामध्ये जे विरोध करतील त्यांना मनसे स्टाईलनं उत्तर देईल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी नितीन भुतारे, परेश पुरोहित, गिरीश जाधव, सचिन डफळ, अशोक दातरंगे, अभिषेक मोरे आदी उपस्थित होते. आज दिवाळीमध्ये फटाके वाजवा हे आंदोलन केलं. त्याचं कारण म्हणजे जो काही केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा जो काही प्रयत्न चालू आहे की दिवाळीच्या सणामध्ये फटाक्यावर बंदी आणा, फटाके वाजवू नका, प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करा. परंतु जर आज सांगायचं झालं तर हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे की भारतामध्ये हिंदू सणामध्ये, दिवाळी सणामध्ये फटाके वाजल्याशिवाय ही दिवाळी सण साजरा होत नाही. त्या निमित्ताने जर तुम्ही या हिंदू सणांवर बंदी घालत असाल, तुम्ही जर पाहिलं तर रंगपंचमी साजरी करू नका, दहीहंडी साजरी करू नका, दिवाळी साजरी करू नका. प्रत्येक विरोध हा हिंदू सणाला तुम्ही करता, प्रत्येक विरोध, प्रत्येक आडकाठी हिंदू सणामध्ये आणता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन हाती घेतलं. दिवाळी सण हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीने साजरा करा. फटाके या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाजवा. जर कुणी या फटाक्याला जर आडवं येत असेल, मग ते कुणी असो, भाजप सरकार असो, केंद्र सरकार असो, शिवसेना असो, कुणी जरी असलं तरी त्याला जशात तसं उत्तर द्यायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहमदनगर शहरात जसं केंद्र सरकार किंवा आपल्या केंद्र सरकार नेहमी हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या खांद्यावर बंदूक घेऊन आपल्या नेहमीच गोरगरिबांवर बंदूक चालवली. मागच्या वेळेस त्यांनी नोटबंदी केली. नोटबंदीला भरपूर लोक बेरोजगार झाले म्हणजे आणि आत्तापर्यंत तुम्ही परत एक काम करतात की या 1 वर्ष पूर्ण नाही झाला तर या दिवाळीला तुम्ही फटाकेबंदी आणतात. दिवाळी हा सण आत्तापासून नसून हा आमच्या एकदम पूर्वजांपासून आलेला आहे आणि श्रीरामाला मानणारे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक मोठा वर्ग आहे आणि दिवाळी सण एवढ्या मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात साजरा होतो. पण काही फक्त गरिबांना त्रास द्यायचा हा एकमेव हेतू हा भाजप सरकारचा आणि मोदी सरकारचा हा जनतेला दिसतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होतोय. पुढच्या वेळेस भाजप सरकार येते का नाही येते हा शाश्वती जनता ठरवणार. परंतु महाराष्ट्र विमान सेनेच्या वतीने आज इथं फटाके फोडून हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पूर्ण भारतात, पूर्ण महाराष्ट्रात हा आंदोलन पेट घेणार आहे आणि भविष्यात त्यांनी जसं सुप्रीम कोर्टाच्या आडकाठीने केसेस टाकण्याचा किंवा काही प्रयत्न केला तर महाराष्ट्र विमान सेना त्याला बळी पडणार नाही. नगर फटाका असोसिएशनच्या वतीने मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घेतलेले जे आंदोलन आहे त्याला पूर्ण आमचा संघटनेचा पाठिंबा देतो. आज तसं पाहायला गेलं तर केंद्र सरकारची जी भूमिका आहे ही म्हणजे उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आता 8 दिवसावर दिवाळी सण हा येऊन ठेपलेला आहे. सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी कंपन्यांकडून माल खरेदी केलेली, त्यांनी हजारो रुपयांची, लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी हाती घेतलेली आहे. आता जर हा निर्णय त्यांनी राबवला तर सामान्य जे व्यापारी आहेत, छोटे मोठे उद्योग करणारे लोक आहेत, ते यात फटाके व्यवसाय करणारे असे पण काही विद्यार्थी आहेत की जे व्यवसायाच्या माध्यमातून 10-20 हजार रुपये कमवतात आणि आपला वर्षभरात शैक्षणिक खर्च हा त्यातून भागवला जातो. अशा सामान्य लोकांच्या पोटावर या ठिकाणी पाय देण्याचा हा निर्णय आहे. आम्ही व्यापारी म्हणून या निर्णयाचा धिक्कार करतो. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. प्रसिद्ध निर्देशक आणि लेखक नीरज पाठक यांनी पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी पाठक यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. हिंदी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक नीरज पाठक यांनी पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली आहे. पाठक यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत चित्रपट कलाकार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नवराज विश्वकर्मा, चित्रपट निर्माते अशोक खवटे, आशिष गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक नीरज पाठक यांनी अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय आणि चित्रपट सृष्टीमध्ये नावलौकिक वाढवलाय.
रात अपने परदेस, दिवानगी, गुमनाम, राईट अरॉंग या नंतर आता भैयाजी सुपरहिट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असं पाठक यांनी सांगितलंय. नीरज पाठक यांचे अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झालेत. याच भेटीदरम्यान पुढील चित्रपट भैयाजी या चित्रपटाविषयीची चर्चा झाली आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भैयाजी चित्रपट भेटीला येणार आहे. तसेच पुढील काही वर्षांमध्ये नवनवीन चित्रपट करणार असल्याचं प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक नीरज पाठक यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय. फिल्म आ रही है भैयाजी सुपरहिट. इसमें सनी देओल है, प्रीति जिंटा है, अरशद वारसी, अमीषा पटेल, श्रेयस तलपड़े और कॉमेडी एक्शन पिक्चर है और जनवरी-फरवरी में आएगी और अच्छी बनी है फिल्म. एंड आई विश दैट सारे लोग इसे देखें और सबकी लाइफ सुपरहिट हो क्योंकि भैयाजी सुपरहिट है. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. जागतिक अपंग दिनानिमित्त पाथर्डी न्यायालय आणि वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमानं निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मतिमंद मुलांनी बनवलेले आकाश कंदील, दिवे आणि इतर साहित्यांची पाहणी मान्यवरांनी केली आहे. मतिमंद व्यक्तींमध्ये आत्मविश्वास जागवत समाजामध्ये खंबीरपणे जगण्याची संधी देण्यासाठी कायद्यामध्ये विविध प्रकारच्या तरतुदी आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. अंगभूत क्षमतांचा विकास करण्याची मतिमंदांना संधी द्यावी असे आवाहन दिवाणी न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी केले. जागतिक अपंग दिनानिमित्त पाथर्डी न्यायालय वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमानं निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्यायाधीश दत्तराज पटवे, वकील संघाचे अध्यक्ष सतीश शेळके, ॲडव्होकेट नितीन वायभासे, ॲडव्होकेट अंबादास खेडकर, ॲडव्होकेट आत्माराम वांडेकर, संस्थेच्या अध्यक्षा अनिता निहाळी, प्रताप निहाळी, स्नेहल निहाळी, दत्तात्रय कोलते, अजनाथ शिरसाट आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डॉक्टर दत्तराज पटवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं मतिमंद या शब्दाऐवजी गतिमंद शब्दाचा वापर करण्याचे निर्देश जारी केलेत आणि गतिमंदांविषयी विश्वास आणि आदरभाव व्यक्त केलाय अशी भावना यावेळी दिवाणी न्यायाधीश अस्मिता वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. सगळ्यात हुशार त्याच्यापेक्षा, त्याला जरी किती बुद्धी असली तरी त्याच्यापेक्षा जास्त हुशार तू आहे. कारण की तू तुझ्या कॉमन सेन्सचा जो एक सत्सप्रिय बुद्धी असते, आपल्याला एक कमी ज्ञान असलं तरी चालेल, परंतु आपण त्या ज्ञानाचा वापर कसा करतो याच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. म्हणून तुमच्यामध्ये आहे क्षमता, तुम्ही खूप काही जीवनामध्ये करू शकता. तुमच्यामध्ये थोडीशी जी असलेली क्षमताच ते तुम्ही खूप वाढवू शकता. तुमच्यामध्ये जर नसती क्षमता तर त्याचा गोष्ट वेगळी होती. पण तुम्हाला समजतं की काय योग्य काय अयोग्य. माझ्यामध्ये का बदल व्हायला नको, म्हणून सातत्य तुमच्यामध्ये, तुम्ही सातत्य ठेवा. तुम्ही रोज जर एक चांगली प्रक्रिया रोज सतत करत असाल, ती गोष्ट करण्याच्या मागे लागत असाल, भले तुम्हाला समजण्याची तुमची कॅपॅसिटी कमी असेल, तुमची क्षमता कमी असेल, परंतु तुम्ही जर रोज सतत सातत्य जीवनामध्ये ठेवलं तर तुम्ही तुमच्यामध्ये फार मोठे बदल घडवून आणू शकता. तुम्ही रोज एक तुमचा चांगला नियम ठेवा. तुमचे रोजचे जे चांगले विचार आहेत, तुम्हाला जे काही सांगितलं जातं, आपल्या शिक्षक वर्गांकडून जे काही चांगलं सांगितलं जातं ते तुमचे गुरु आहेत तिथे. त्यामुळे त्यांचं ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये सातत्य, चांगले विचार हे ठेवून आपलं जीवन चांगलं घडवू शकतो. तुम्ही सुद्धा खूप काही जीवनामध्ये करू शकता अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने तुम्हाला मतिमंद न म्हणता गतिमंद म्हटलंय, की जेणेकरून तुमच्यामध्ये एक वेगळा कमीपणाची जाणीव तुम्हाला वाटू नये, तुमच्या आईवडिलांना, पालकांना त्याबद्दल असं वाटू नये, म्हणून तुम्हाला मतिमंद न म्हणता गतिमंद तुम्हाला म्हटलेलं आहे. कारण की तुम्हाला समजतं, पण आमच्यापेक्षा थोडा तुमची गती आमच्यापेक्षा कमी असते. म्हणून हा एक नवीन शब्दप्रयोग आहे आणि तो आपण सर्वांनी त्या बाबतीत विचार करून खरंच तसाच म्हणायला पाहिजे की आपली प्रगती थोडीशी मंदावलेली असल्यामुळे आपण गतिमंद आहात, मतिमंद आहे. त्यामुळे आपण ह्या संकल्पनेचा आपण याच्यानंतर असा उपयोग करू जेणेकरून जे प्रिन्सिपल जे आपल्या वरच्या उच्च न्यायालयांचे जे म्हणणे आहेत ते आपण समाजापर्यंत पोहोचवू. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून ॲडव्होकेट राजेंद्र खेडकर यांनी सर्वांचे आभार मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिलचा थरार अनुभवलाय.
निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा मॉक ड्रिल घेण्यात आलाय. सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मॉक ड्रिलचा थरार अनुभवलाय. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये एकच धावपळ उडाली. त्यानुसार सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेनं तातडीनं धाव घेतली. यावेळी बॉम्ब शोधक नाशक पथक तसेच पोलीस दलाचे टास्क फोर्सही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यावेळी त्या ठिकाणी काही अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या अतिरेक्यांना कंठस्नान घालत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामधील वातावरण शांत केलंय. अचानक झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये पोलीस कर्मचारी, अग्निशामक विभाग, रुग्णवाहिका आदी विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा मॉक ड्रिल घेण्यात आलाय. वनित चव्हाण, सी24 तास, सांगली. वाहतुकीबाबत, सुरक्षेबाबत कितीही नियम असले तरी काही दीड शहाणी माणसं हे नियम पायदळी तुडवतात. सध्या त्यावरच आधारित छायाचित्र फेसबुक, व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झालंय. वाहतुकीबाबत कितीही नियमावली केली तरी स्वतःच्या सुरक्षेबाबत आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत अजूनही काही लोक अनभिज्ञ आहेत. असंच एक छायाचित्र सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅपवरती चर्चेचा विषय ठरत आहे. वाहतूक सुरक्षेबाबत कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी आपल्या देशामधील काही नागरिकांवर ढिम्म परिणाम होत नाही. हैदराबादच्या अनंतपूर येथे इन्स्पेक्टर बी शुभकुमार यांनी पाहिलं की एका बाईकवर चक्क 5 जण बसलेत आणि तेही हेल्मेट शिवाय. हे दृश्य पाहून त्यांना हात जोडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तर लोकांना सुरक्षेबाबत कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. हे पाहून आता पोलिसांनी देखील हात टेकलेत. हे छायाचित्र कर्नाटकमधील IPS अधिकारी अभिषेक गोयल यांनी आपल्या ट्विटरवरती प्रसिद्ध केलंय. याशिवाय हा पोलीस निरीक्षक अधिकारी आणखी काय करू शकतो असंही त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे शुभकुमार यांनी सांगितलंय की रोड सेफ्टीबाबत 1 तासाचा कार्यक्रम करून येत असताना हा प्रसंग त्यांच्या समोर आलाय. त्यावेळी ही बाईक समोर आली. त्यावेळी त्या बाईकवरती हेल्मेट शिवाय एक माणूस, त्याची पत्नी, 2 मुलं आणि एक नातेवाईक असे 5 जण बसले होते. रोड सेफ्टी कार्यक्रमाच्या हेतूच्या चिंध्या करणारं हे दृश्य पाहून अशांसमोर हात जोडण्याशिवाय पर्यायच उरत नाही. सध्या ही क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे. मात्र गमतीचा भाग सोडला तर रहदारीच्या नियमांचं पालन करावं, कारण हे नियम आपल्याच सेफ्टीसाठी असतात, असा संदेश पोलीस प्रशासनानं दिलाय. सुनील पिंगळे, सी24 तास, पाबळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राज्यभर मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांचे संप, ई-चलन आणि दस्तलेखनाची कामं ठप्प. मयत रावसाहेब बेंद्रे यांचा पोस्टमॉर्टम नंतरचा वैद्यकीय अहवाल राखून ठेवल्यानं घातपात की अपघात, तालुक्यात चर्चेला उधाण. भारनियमनाच्या विरोधामध्ये नारायणगाव इथे शिवनेरी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचं लाक्षणिक धरणं आंदोलन. आणि न्यायालयाच्या दिवाळीमध्ये फटाके वाजवण्याच्या बंदीच्या निर्णयाचा मनसेकडनं विरोध, फटाके फोडून आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.